नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत 2023 डिसेंबर, जे या वर्षाचा शेवटचा महिना होता. त्या महिन्यात सर्वात जास्त गाडी कोणत्या विकली गेली आहे, कोणती गाडी आहे ती, आणि हा इतिहास कसा सक्सेस झाला किंवा हा इतिहास कसा रचला गेला याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर चला मित्रांनो, चालू करूया व्हिडिओला. 2023 जेव्हा एंडिंग झालं आणि डिसेंबर महिना होता. डिसेंबर महिन्यात बऱ्याचशा कंपनीला आपल्याला डिस्काउंट हे पाहायला मिळतं आणि डिस्काउंटमुळे बऱ्याचशा लोक हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण गाडी घेऊ असा प्लॅन करतात. तरी पण एक विश्वास आणि एक हार्डवर्कचं काय रिझल्ट असतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल. तर चला मित्रांनो, चालू करूया. 10व्या नंबरपासून 10व्या नंबरला येते मारुती सुझुकीची इको. हे एक MPV आहे, म्हणजे मल्टीपर्पज व्हेकल आहे आणि जनरली ओमनीनंतर हिला सर्वात जास्त पसंती करण्यात आलं, कारण की याच्यात लोक जास्त बसू शकतात, मेंटेनन्सही कमी आहे आणि ॲव्हरेज जो राहतो तो आपल्याला पण चांगला मिळतो. मेंटेनन्स पण कमी आहे, त्यामुळे ही गाडी टॉप 10मध्ये आली आहे. या गाडीचे एकूण युनिट विकले गेले आहे 10,034 युनिट एवढे विकले गेले आहे. त्यानंतर मित्रांनो, 9व्या नंबरला जी गाडी येते ते म्हणजेच वेन्यू माहीत आहे मित्रांनो तुम्हाला, सर्वांना आवडणारी गोष्ट म्हणजे आता वेन्यू बनली आहे, कारण की तिचं डिझाईन लोकांना खूप आवडते. आताची नवीन जनरेशन जी आली आहे त्याची फेसलिफ्ट आली आहे. त्याच्या मागचे टेल लॅम्प जे जॉईंट केले आहे आणि जे चालते, रस्त्याला पकडून जे चालते की नाही त्याच्यामुळे लोकांना खूप आवडलं आहे. यामुळे डिझेल इंजिनमध्ये लोकांनी चांगला असा ॲव्हरेज मी काढलेला पाहिला आहे. लोकांनी 25चा ॲव्हरेज काढलेला आहे, हे मी एका रिव्ह्यूमध्ये ऐकलं होतं आणि त्यांनी तो ॲव्हरेज मेजर करून पण पाहिला होता. तर मित्रांनो, जाऊया 8व्या नंबरला. 8व्या नंबरला येते बलेनोचे मित्रांनो विकल्या गेले आहे 10,669 युनिट एवढे बलेनोचे विकले आहे. बलेनो मित्रांनो आजकाल सर्वांनाच आवडते. हिचा मायलेज जो आहे तो उत्तम मानला आहे. फिट अँड फिनिश चांगली आहे, गाडीची रायडिंग क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे सगळ्यांच्या मनात एकच गाडी बसली असते, ते असते बलेनो. तुम्ही जर रिटायर्ड होत असाल तर तुमच्या घरी पण बलेनोचाच प्लॅन चालू असेल असं मला एक वाटते. आणि बलेनो पण चांगली गाडी आहे, ॲज अ सिटी वाईज ही चांगली गाडी आहे. त्यानंतर मित्रांनो, 7व्या नंबरला जी गाडी येते ते माझी फेवरेट गाडी आहे, ते म्हणजे स्कॉर्पिओचा नेहमीच एक चांगला बोलबाला राहिला आहे, कारण की लहानापासून तर मोठ्या माणसापर्यंत, तेरवीपासून तर वाढदिवसापर्यंत सगळ्याच गोष्टीत हे गाडी वापरल्या जाते. स्कॉर्पिओचं नावच काफी आहे. जरी कितीही प्रॉब्लेम असले तरीही या गाडीत इम्प्रूव्हमेंट चालू आहे. कंपनी आता ही गाडी हे विकत आहे. याच्यात सध्या 2 मॉडेल चालू आहे. एक तर जुनीवाली, तिला आपण क्लासिक म्हणतो, महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक, आणि महिंद्रा एन, अशा 2 गाड्या सध्याच मार्केटमध्ये आहे. जे एन आहे त्याला बिग डॅडी असं म्हटलं जाते, आणि बाकीचे ज्या गाडीची स्वतःची एक ब्रँड हा बनला आहे, स्कॉर्पिओ म्हणजे एक ब्रँड मानला जातो. आणि माझी पण सर्वात फेवरेट गाडी आहे ब्लॅक कलरची. तुमचा कोणता आवडता कलर आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या गाडीचे विकल्या गेले आहे 11,355 युनिट एवढे विकले गेले आहे स्कॉर्पिओ या गाडीचे. त्यानंतर जाऊया स्विफ्ट मित्रांनो, यामधले बरेचसे मंडळी स्विफ्ट डिझायरवर किंवा स्विफ्टवर हे गाडी शिकले असेल, मी असं एक अंदाज लावू शकतो, कारण की खूप लोकांच्या घरी स्विफ्ट डिझायर ही गाडी पाहायला मिळते. तर या गाडीचे एकूण विकले गेले आहे 11,843 युनिट एवढे विकले गेले आहे डिसेंबर 2023मध्ये. त्यानंतर येते मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना म्हणजे SUV या सेगमेंटमध्ये गाडी जी आवडते ते आवडते 5व्या नंबरवाली ब्रेझा. आमच्या ओळखीत आताच ब्रेझा घेतली आहे, त्यांची मी स्वतः पण टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे. टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर माहीत पडलं हे रायडिंग क्वालिटी खूप छान आहे गाडीची. ते डिझेल होती आणि त्याला चालवायला खूप छान होती गाडी. तर ब्रेझाचे विकले गेले आहे 12,844 युनिट. त्यानंतर येते मित्रांनो सर्वांची 7 सीटर आवडती गाडी,
जे टॅक्सीमध्ये आणि मोठ्या फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त यूज होते, लो मेंटेनन्स आणि CNGमध्ये उपलब्ध आहे, ते म्हणजे अर्टिगा. या गाडीचे एकूण 12,975 युनिट विकले गेले आहे आणि ही गाडी आपल्या कम्फर्टसाठी खूप फेमस आहे. या गाडीवर 2 ते 3 वर्षाचा वेटिंग पिरियड हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर येते मित्रांनो टाटाची पंच. तिसऱ्या नंबरला मित्रांनो टाटाची पंच येते. टाटाने ज्यापासून पंच काढली आहे, CNGमध्ये पण लॉन्च केली आहे आणि या गाडीचा 20चा ॲव्हरेज आहे मित्रांनो आणि ग्लोबल NCBमध्ये म्हणजे सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार रेटिंग अशी गाडी आहे. याच्यात मॉडेल्स बरेचसे अवेलेबल आहे, आपल्याला आपल्यानुसार गाडी घेता येते. त्याच्यामुळे हे खूप फेमस झाले. एक मायक्रो XUV आहे, जे की आपल्याला एक चांगलं कम्फर्ट आणि सेफ्टी प्रोव्हाइड करते. मागे एक व्हिडिओ आला होता, एका ट्रकला पंच भिडली आणि तो ट्रक खाली पडला मित्रांनो. एवढा मोठा ट्रक उलटला असा. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की पाहिला की नाही पाहिला त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. तर पंच विकल्या गेले आहे 13,787 युनिट एवढे विकले आहे. त्यानंतर मित्रांनो येते डिझायर गाडी. हे मित्रांनो पहिलेपासून लोकांना आवडली आहे. सर्वात पहिली जी गाडी घेतल्या जाते किंवा विचार केला जाते ते असते डिझायरने लावला 2 नंबर. पहिल्या नंबरसाठी एक्सायटेड असाल तर 2 मिनटं थांबून जा, आपल्याला आपण 1 नंबरकडे येणारच आहे. तर 14,012 युनिट विकली गेली आहे डिझायरची. स्विफ्ट डिझायर तुम्हाला माहीत आहे, डिझेल आणि पेट्रोल ऑप्शनमध्ये मिळते आणि टॅक्सीमध्ये पण खूप वापरले जाते, कारण की लो मेंटेनन्स आहे. त्यानंतर ॲव्हरेजही चांगला आहे, स्पेअर पार्ट स्वस्त आहे, त्यामुळे ही गाडी विकल्या जाते. त्यानंतर पहिल्या नंबरची गाडी येते टाटा नेक्सॉन. टाटा नेक्सॉन हे पहिलेपासून ग्लोबल NCBमध्ये 5 स्टार रेटिंग SUV अशी ह्या गाडीची नेहमीच पहिचान राहिली आहे. त्यानंतर या गाडीला आताच रिसेंटली आपल्याला याचं फेसलिफ्ट पाहायला मिळतं. फेसलिफ्ट पण खूप छान आहे. टेल लॅम्प आणि मागचे हेडलॅम्प आणि टेल लॅम्प जे राहते ते लायटिंगचे जे कॉम्बिनेशन केले आहे, जे बल्की लुक दिला आहे ते एकदम उठून दिसते आणि ही गाडी सर्वात जास्त आवडली आहे. मेंटेनन्स पण कमी आहे, डिझेल ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे आणि जेव्हा खरंच ॲक्सिडेंट होतो तेव्हा लोकांचे जीव वाचले आहे. त्याच्यामुळे ही गाडी नंबर 1वर पाहायला भेटते. कधी मलाही वाटलं नव्हतं की टॉप 10च्या लिस्टमध्ये टाटाची गाडी 1 नंबरवर राहील, कारण की त्याचं मागचं कारण आहे की टाटा इम्प्रूव्हमेंट करून आलं आणि 5 स्टार रेटिंग गव्हाल्या गाड्या देऊन राहिला आपल्याला. त्यानंतर त्याचं कारण असं आहे की रतन टाटा सर यांचं नेहमीच एक योगदान हे देशासाठी राहिलं आहे. त्याच्यामुळेच त्यांच्या प्रोडक्टवर आपण विश्वास ठेवतो आहे आणि असेच टाटाचे प्रोडक्ट आपण घेत राहू आणि त्यांच्याविषयी आपला हा आदर नेहमीच राहील. तुमच्या घरी जर टाटाची गाडी असेल तर त्या गाडीचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.